नमस्कार मित्रांनो, मी शेळके वैके. माझा फोन नंबर आहे 940 323 1100. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची गोष्ट पाहत आहोत. प्रोबेट म्हणजे काय? प्रोबेट कशासाठी केलं जातं आणि प्रोबेट हे प्रमाणित कधी करून मिळालं जातं, ह्या संदर्भात आपण थोडीशी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेत आहोत. मित्रांनो, ज्यावेळी एखादी व्यक्ती मृत्यूपत्र करून ठेवत असते, त्याच्या प्रॉपर्टीची विल्हेवाट त्यांच्या आयातीनंतर योग्य तऱ्हेनं लावली जावी ह्या उद्देशानं एखादी व्यक्ती मृत्यूपत्र तयार करून ठेवत असते. मग मृत्यूपत्र ज्याच्या लाभात करून ठेवलं आहे त्याच्या नावावर ते मृत्यूपत्र तयार करून ठेवलं जात असतं. आता त्या मृत्यूपत्राला महत्त्वाची गोष्ट म्हणजे, समजा 2 किंवा 3 मुलं असतील आणि एका मुलाच्या जर लाभामध्ये जर मृत्यूपत्र करून ठेवलेलं असेल आणि त्याच्यासाठी एक्झिक्युटर जर नेमलेला असेल, तर अशा संदर्भात पुढील प्रोसिजर काय होऊ शकते? एक्झिक्युटर नेमलेला नसेल तर पुढील प्रोसिजर काय होऊ शकते? आणि मृत्यूपत्र केल्यानंतर समजा एकापेक्षा जास्त मुलं असतील तर त्या संदर्भात काय होतं, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मृत्यूपत्र तयार केल्यानंतर एखादी व्यक्ती मयत होते, त्यानंतर सदर व्यक्तीच्या मृत्यूपत्रानुसार ज्याच्या लाभात म्हणजे ज्यांनी मृत्यूपत्र ज्या व्यक्तीला प्रॉपर्टी दिलेलं आहे किंवा मिळकत दिलेलं आहे, ते व्यक्ती जर तलाठी यांच्याकडं ते मृत्यूपत्र नोंद करण्यासाठी आपल्या नावाची जर गेला असता, त्यानंतर तलाठी यांच्याकडे काही इतर सहहिस्सेदारांचे किंवा इतर भावांचे किंवा बहिणीचे किंवा नातेवाईकांचे जर काय तक्रार तलाठी यांच्याकडं आलेली असेल की सदर मृत्यूपत्र खोटं आहे आणि ह्या संदर्भात नोंद घालण्यात येऊ नये, अशा पद्धतीनं जर तक्रार आलेली असेल तर तलाठी हे मृत्यूपत्राचं प्रोबेट करण्यास सांगत असतात. आता नेमकं प्रोबेट म्हणजे काय? तर प्रोबेट म्हणजे काय, जे मृत्यूपत्र आहे ते मृत्यूपत्र खरोखर ज्या व्यक्तीच्या लाभात करून दिलेलं आहे ते बरोबर आहे का नाही ह्याचं प्रमाणित करणेच म्हणजेच प्रोबेट करणे. आता हे कुठं करलं जातं? तर हे जे दिवाणी न्यायालय, दिवाणी कोर्ट असतं, त्या कोर्टामध्ये सदरचं मृत्यूपत्र हे दाखल करून त्यामध्ये प्रोबेट म्हणजेच ते मृत्यूपत्र कायदेशीर आहे हे प्रमाणित करून घेतलं जातं. याला प्रोबेट म्हटलं जातं. आता हे प्रोबेट करण्याची कायदेशीर प्रक्रिया आपण थोडक्यात पाहूया मित्रांनो. ज्यावेळी तलाठी सांगत असतात की इतर सहहिस्सेदारांचं किंवा नातेवाईकांची ह्या मृत्यूपत्राबद्दल तुमचं नाव मिळकतीस लावण्याबद्दल तक्रार आहे, त्यावेळी जी व्यक्ती ज्याच्या लाभात मृत्यूपत्र दाखल केलेलं असेल, दिलेलं असतं, ती व्यक्ती मेहरबान कोर्टात जाऊ शकते किंवा जे मृत्यूपत्र तयार केलेलं आहे त्याचा एक्झिक्युटर. आता एक्झिक्युटर म्हणजे काय? एखादी व्यक्ती मयत पावत असताना जर जास्त मिळकत असेल तर ते मिळकत कोणत्या नावावर कुणाकुणाला द्यावायची यासाठी एक दुसरी थर्ड पार्टी व्यक्ती नेमत असते, त्याला एक्झिक्युटर म्हटलं जातं. ते मृत्यूपत्र त्या व्यक्तीनं ते अंमलात आणावायचं असतं, त्याला एक्झिक्युटर म्हटलं जातं. ती व्यक्तीसुद्धा मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करून त्या मृत्यूपत्राचं प्रोबेट करू शकते. ती करत नसेल तर ज्या व्यक्तीच्या लाभात ते मृत्यूपत्र करून दिले आहेत ती व्यक्ती मेहरबान कोर्टाकडे एक अर्ज दाखल करून त्या अर्जामध्ये जी काही मिळकत असेल त्या मिळकतीचं योग्य ते मूल्यांकन मेहरबान कोर्टामध्ये भरून त्या मृत्यूपत्राचं प्रोबेट म्हणजे कायदेशीर वारस तीच व्यक्ती आहे, जी व्यक्ती मृत्यूपत्रानं ज्याला मिळकत मिळाली तीच व्यक्ती फक्त त्या मृत्यूपत्रात जी मिळकत आहे त्या मिळकतीचा मालक होण्यास पात्र आहे, अशा पद्धतीनं मेहरबान कोर्टाकडून ते प्रोबेट घेत असतात. आता महत्त्वाची गोष्ट, अर्ज दाखल केल्यानंतर त्याच्याबरोबर जी काही कागदपत्र असतील, मग मृत्यूपत्र असतील, ओरिजिनल असेल, ते मेहरबान कोर्टात जोडणं गरजेचं आहे. त्यानंतर मेहरबान कोर्ट ज्यावेळी मृत्यूपत्रासाठी अर्ज मेहरबान कोर्टामध्ये केला जातो त्यावेळी जे काही मूल्यांकन असेल मिळकतीचं त्याच्याबरोबर स्टॅम्प ड्युटी ही भरावी लागत असते. ही स्टॅम्प ड्युटी मेहरबान कोर्टामध्ये भरावी लागत असते आणि सदरची स्टॅम्प ड्युटी जे असते ते मिळकतीचं जे मूल्यांकन असतं त्यामध्ये जी मिळकत मृत्यूपत्रानं दिलेली असते त्यामध्ये जे मूल्यांकन असतं त्या प्रमाणात ती भरावी लागत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 25 रुपये पासून ती 75,000 रुपयेपर्यंत ही मूल्यांकन असू शकतं. 75,000च्या वर मूल्यांकन होत नाही. शेवट रक्कम ही 75,000 होऊ शकते. मग त्या प्रमाणात जी काय तुमची व्हॅल्युएशन किंवा जी मिळकतीची व्हॅल्युएशन असेल त्या प्रमाणात ती स्टॅम्प ड्युटी भरावी लागत असते.
त्यानंतर अर्ज मेहरबान कोर्टात दिल्यानंतर 30 दिवसामध्ये सदरचा अर्ज हा पेपर पब्लिकेशन करावं लागतं. सदर अर्जासंबंधात कुणाचा हरकत किंवा कुणाची तक्रार किंवा त्या संदर्भात कुणाचा वाद असेल तर त्या संदर्भात मेहरबान कोर्टामध्ये दिलेल्या टायमिंगला दिलेल्या वेळेला जी कोण प्रतिवादी किंवा सहिष्येदार असेल यांना काय ऑब्जेक्शन घ्यायचं असेल किंवा काही तक्रार असेल तर त्या तारखेला हजर राहण्यास मेहरबान कोर्ट कळवत असतात आणि त्या पद्धतीनं ते पेपर पब्लिकेशन होत असतं. अशा पद्धतीनं झाल्यानंतर समजा कुणाची तक्रार जर नाही आली तर सदरचं मृत्यूपत्र आहे ते प्रोबेट होऊन मेहरबान कोर्टाकडून मिळत असतं. समजा कुणाची तक्रार जर आली की सदरचा सहिष्येदार यांनी तक्रार केली की सदरचं मृत्यूपत्र खोटं आहे किंवा हे आम्हाला मान्य नाही, अशा पद्धतीनं जर तक्रार असेल तर ज्या पद्धतीनं मेहरबान कोर्टामध्ये दिवाणी जावे चालतात, साक्षी पुरावे, त्यामध्ये कोण साक्षीदार घेतलेत, कोणत्या डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे, ह्या पद्धतीनं संपूर्ण याचं मेहरबान कोर्टामध्ये साक्षी पुरावे हे पाहिले जातात आणि त्यानंतर न्यायनिर्णय दिला जातो आणि त्यानंतर प्रोबेट हे ऑर्डर केली जात असते. अशा पद्धतीनं मेहरबान कोर्टाकडून ज्यावेळी प्रोबेट मिळतं, सदरचं प्रोबेट ज्याच्या लाभात जी मिळकत दिलेल्या आहेत त्या व्यक्तीनं ते प्रोबेट तलाठी यांच्याकडे दिल्यानंतर मग तलाठी हे रीतसर त्या व्यक्तीच्या नावावर सदरची जी मृत्यूपत्र तयार केलेल्या व्यक्तीची मिळकत ही त्याच्यावर नावावर लावत असते आणि त्यानंतर ते फेरफार करण्यात येत असतो. अशा पद्धतीनं मित्रांनो प्रोबेट म्हणजे काय आणि प्रोबेटची प्रोसिजर मेहरबान कोर्टामध्ये कोणत्या प्रकारे चालते हे आजच्या पण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. मित्रांनो जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.